जिंदालच्या बाबतीमध्ये स्पष्ट माझी भूमिका अशी आहे की जिंदाल कंपनीनं तिथल्या लोकांना गृहीत धरू नये, हीच माझी भूमिका होती. कंपनीनं मस्तीत राहू नये, हीच माझी आजची भूमिका आहे, कालची भूमिका आहे आणि भविष्यातली देखील भूमिका आहे. मी त्यांना ज्या मुलांना त्रास झाला त्यांना कॉम्पेन्सेशन द्या म्हणून सांगितलं होतं. त्यांनी प्रत्येक मुलाच्या खात्यामध्ये 75,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते पैसे प्रशासनाकडे त्यांनी जमा केलेले आहेत. दुसरी तिथल्या पालकांची मागणी होती की प्रत्येकाचा मेडिक्लेम झाला पाहिजे. तर ही मुलं आणि तिथे असलेली मुलं यांचा मेडिक्लेम करण्याचा निर्णय 100% झालेला आहे. दुसरी पालकांनी अशी मागणी केली होती की आम्हाला रत्नागिरी, कोल्हापूर इथं कुठंच चेकअप करून घ्यायचं नाही. त्यांनी एक हॉस्पिटल सांगितलं आहे सुरभी म्हणून. त्या सुरभी नावाच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या मुलांना पाठवण्याची जबाबदारी कंपनीनं घेतली आहे. अजून एक मुद्दा होता की अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, त्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण म्हणतो, ती देखील ठेवण्याचा निर्णय त्यांनी तिथे घेतलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी जी फसवणूक केली होती ती म्हणजे 100 बेडेड हॉस्पिटल करतो म्हणून सांगितलं होतं आणि 10 बेडच ठेवलेले होते. त्याचा ताण आमच्या PSCवर देखील येत होता. त्याच्यामुळे तिथं त्यांनी सुसज्ज हॉस्पिटल तयार करावं, डॉक्टर बदलावे, या सगळ्या सूचना आम्ही केलेल्या होत्या. त्यात त्यांनी डॉक्टर बदललेले आहेत आणि हॉस्पिटल अपग्रेड करायला ते घेणार आहेत. अजून त्यांना महत्त्वाची मी गोष्ट सांगितलेली होती की तुमच्यामुळं जे जे काय नुकसान होतं आहे त्याची नुकसान भरपाई देणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून 1 महिन्यापूर्वी त्यांनी अनेक संस्थांना, मच्छीमारी संस्थांना देखील लाखो रुपयाची मदत केलेली आहे. समिती नेमली होती, त्याचा अहवाल आला आणि नेमकी वायुगळती पुन्हा जिंदालमध्ये झाली आणि नेमकं काय तुमच्या मार्फतच ते सगळं जनतेच्या समोर येईल. वायुगळती झाली होती हे निर्विवाद सत्य आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण ही वायुगळती प्लांटमधनं झाली होती की ज्या ठिकाणून गॅस ट्रान्सफर केला जातो तिथनं झाली होती. याच्यासाठी तज्ज्ञ प्रोफेसर देखील आलेले होते. ते 2 ते 3 दिवसामध्ये याचा अहवाल देतील. त्याच्यामुळं वायुगळती झाली नव्हती हे खोटं सांगून काही उपयोगाचं नाही. त्या वायुगळतीमुळंच हा त्रास झालेला होता, म्हणूनच त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे, म्हणूनच ते कार्डियक ॲम्ब्युलन्स देत आहेत. परंतु ह्याची पुनरावृत्ती जर झाली तर गय केली जाणार नाही अशा पद्धतीच्या देखील सूचना केलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे पूर्वीचे होते त्यांच्यावर पोलीस केस देखील दाखल झालेली आहे. एलपीजी गॅसची वाहतूक करू नये केली प्रशासनाने, असं कुठल्या ग्रामस्थांना कळलं पण त्यांनी आंदोलन केलं नाही. याच्यावर कुठे काही निर्बंध येणार आहेत? कशावर? एलपीजी वाहतूक, ते टँकर लावताना पार्किंगला तो काहीतरी जहाज समुद्रात होतं, ते पुढे आलं आणि तिथं ते शिफ्ट करणार होते. म्हणजे त्याच्यातलं आहे नाही, हेच 2 मुद्दे आहेत. तुम्ही सांगता ते बरोबर आहे. मी काय सांगितलं, वायुगळती झाली की नाही, तर झाली. त्याला काय म्हणजे प्रश्नाचं असं नाही झाली म्हणून सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. पण ती नक्की कशामुळे झाली याचा अहवाल 2 ते 3 दिवसामध्ये येईल आणि त्याच्यावर त्यांना प्रिकॉशन घ्यायला लागतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना मेडिक्लेम जो सांगितलेला आहे तो 8 ते 10 दिवसामध्ये काढावा लागेल. अशा सगळ्या मागण्या ज्या तिथल्या केलेल्या होत्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आणि हा निर्णय जो आहे तो फक्त 2 शिपसाठीच घेतलेला आहे. आता ज्या 2 शिप आलेल्या होत्या आणि त्याच्यातनं LPGचं शॉर्टेज होऊ शकतं हे ज्यावेळी प्रशासनानं आम्हाला सांगितलं किंवा शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यावेळी या 2 शिपच्या संदर्भातलाच निर्णय झाला आहे. बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्याची कारवाई करण्यात येणार. आपण म्हणाला विकास कामाच्या प्रस्तावनेमध्ये 26 जानेवारीला काही उद्घाटन आहेत का? त्याच्या अगोदर पण आहेत ना. काल मी आता डाएटच्या इमारतीचं उद्घाटन केलं. जे डाएटचं ऑफिस 28 ते 30,000 भाड्यानं, कायमस्वरूपी भाड्यानं होतं, ते आता आम्ही स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नेलं. त्याच्यानंतर PSC मालगुणची रेडी आहे, त्याचं लोकार्पण आम्ही करू. अनेक PSC सेंटर रेडी आहेत. भरपूर इमारती आहेत. आता माझ्याकडे यादी नाही, पण भरपूर कार्यक्रम 26 तारखेच्या अगोदर होते. आणखीन एक मुद्दा, 2 दिवसापूर्वीच आपल्या मिरकरवाडा समुद्रात पसरवणे LED बोटी पुढच्या दौऱ्यामध्ये आपण पत्रकार आणि अधिकारी संयुक्त पाणी विकास कामाची करावी अशी माझी सूचना आहे. मला तर याच्यामध्ये कधीही अडचण नाही. मी हा 3 ते 4 वेळा स्वतः प्रयोग केला. पण आपणच ठरवा की त्या सगळ्या प्रयोगाला आपण किती यशस्वी झालो. आता तुम्ही तारीख ठरवा, तुम्ही वेळ सांगा, त्यावेळी ठरवू. इमारतीचा आढावा घेतला तर त्यामध्ये किती किमतीचे आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे बस स्थानकाचा विषय बस स्थानक येत्या 2 महिन्यामध्ये अतिशय सुसज्ज पद्धतीनं सुरू होईल. तुम्ही जर STचा झालेला कायापालट बघितला असेल
तर बघितलं असेल ना, वरचं ऑफिस असेल, तिथलं विश्रामगृह असेल, त्यांचा डेपो असेल, TRP असेल आणि आता होणारं आधुनिक ST स्टँड असेल, हे बघितल्यानंतर लक्षात येईल की माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते, परिवहन मंत्री होते, त्यांनी MIDCला सांगून हे 500 कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रातल्या 193 डेपोंमध्ये अशा पद्धतीचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यातला जास्त वाटा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी रत्नागिरीला दिलेला होता. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच ST स्टँडचा कायापालट होतोय आणि अजून ज्या काही इमारती राहिलेल्या आहेत त्या देखील सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सर, आपण तालुक्याचे आमदार आहात. नुकताच एक परवा प्रकार घडला शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये बांगलादेशी नागरिकांना असा दाखला दिला गेला. असे बरेच प्रकार आहेत त्या ग्रामपंचायत. आपण स्थानिक आमदार आहेत, आपण याकडे कसं पाहता किंवा याची आपण दखल घेतली? मी नुसता स्थानिक आमदार नाही तर मी राज्याचा एक मंत्री देखील आहे. याच्यामध्ये कोणी असू देत, माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या ग्रामसेवकांना तर सस्पेंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कोण इन्व्हॉल्ड असतील त्यांना कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही. याच्या पुढं जाऊन त्याच्यामध्ये काही पक्षाचे माझे पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे. परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यात अजून 20 दाखले आम्ही तपासलेले आहेत. मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारसीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोकं जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच, मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मी काही साहेब बरोबर आहे की नाही? कारण शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो. अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बस्तान अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की माझी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 850 ग्रामपंचायती जवळपास नगरपालिका भविष्यात असली ही घटना पुनरावृत्ती होऊ नये, घडू नये यासाठी आपण काय आदेश देणार आहात संबंधित विभागाला? तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केलेली आहे. त्याच्यानंतर मला जे कळलंय, मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही, तो मला अधिकार नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारसीनं मी दाखले दिले, त्यांची देखील चौकशी होईल. तुम्ही पण शिरगावमधले उपसरपंच होता. आता त्याच्यामुळं कुणी काय काय शिफारस केल्या आहेत, हा उद्योग केलेत ते. पण एक आहे, पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे, अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही. कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही, नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही, देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही. माननीय पोलीस अधीक्षकांची ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत. आणि हे आम्ही मिशन म्हणून राबवू की अशा पद्धतीच्या नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्यात का. सर, 2015 मध्ये याच रत्नागिरीमध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही, तपासले गेले दिलेले, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. सर, या संदर्भात काही म्हणजे महिन्यापूर्वी खेळडी अगदी सावडे या जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा बांगलादेशी नागरिक पकडले. मी काय सांगितलं की माझ्या स्पष्ट सूचना पोलीस डिपार्टमेंटला देखील झालेल्या आहेत आणि तुमच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचा, जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेवढ्या ग्रामपंचायतीचा दिलेल्या दाखल्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि याच्यामध्ये त्यांना जर कोण गिल्टी वाटत असतील त्यांनी योग्य ते त्यांच्या अधिकारामध्ये कारवाई करावी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेपाळी असतील, आसामी असतील, प्रचंड लोक बाहेरच्या आपल्या जिल्ह्यामध्ये, नेमक्या याबद्दल धोरण तरी काय? नाही, आपण दोन गोष्टीची गल्लत नाही, दोन गोष्टीची गल्लत नको करूया. आपण वेगळ्या ट्रॅकवर चाललो काजी साहेब. मुद्दा असा आहे की जो पत्रकार परिषदेमध्ये विषय झाला तो बांगलादेशींचा झाला, ज्यांनी खोटे दाखले घेतले त्यांचा झाला. त्यांच्या बाबतीमध्ये आपण असं सांगतोय की ही प्रवृत्ती 100% नाही 10,000% मोडून काढणार, त्याच्या मागं कोणी असू दे. दुसरा जो आपण सांगतोय नेपाळ्यांची गोष्ट, नेपाळ्यांचा जो भाग आहे ते आंबे बागायतदार देखील आपल्या बागेचं रक्षण करण्यासाठी नेपाळी लोक आणतात. दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याकडच्या मासेमारी करणाऱ्या खलाशांची संख्या कमी होऊन नेपाळ्यांची संख्या जास्त झाली
आता आंबे काढायला देखील घळ घेऊन जाणारा जो आहे तो नेपाळीच आहे, आपला सहसा माणूस जात नाही. त्याच्यामुळे नेपाळी माणूस आणताना देखील रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन लागतं आणि ते व्हेरिफिकेशन करूनच आपण सगळं करतोय. पण त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही शंका असेल, नाव माहिती असेल तर द्या, आपण पोलिसांकडे पाठवून देऊ. जिंदालचा विषय अजूनही बोलू काय सांगा. मराठी नाचायचा बंद करी. शॅडो पडते, शॅडो काही दुसरी लाईट लाव ना. असं ठेवायला हां 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 विचारतात काय काय असं असतं का, आम्हाला ते माहिती नाही. सुरू करू का. बरं, आज रविवार असताना देखील आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रशासकीय इमारतींची कामं चालू आहेत त्याच्या आढाव्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, रत्नागिरी स्मार्ट सिटी, प्राणी संग्रहालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, 3D मल्टीमीडिया शो, कोकण बोर्डाची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे, त्या सगळ्या इमारतींचा आढावा आज सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मी घेतला. जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं युद्धपातीवर काम आपल्याला चालू दिसतंय ते डिसेंबर 25पर्यंत संपेल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय 2026मध्ये संपेल. जिल्हा परिषद कार्यालय या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत त्याचा लोकार्पण सोहळा होईल. रत्नागिरी स्मार्ट सिटीची कामं आज अहवाल घेतल्यानंतर काही कामं जी DPCमधनं आणि स्मार्ट सिटीमधनं रिपीट झाली, त्याच्यासाठी मी काही कामं थांबवायला सांगितलेली आहेत, ते देखील कामं लवकरात लवकर सुरू होतील. प्राणी संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालं आहे. 152 कोटी रुपये खर्च करून हे आपण प्राणी संग्रहालय बांधतोय, त्याचं टेंडर देखील 8 ते 10 दिवसामध्ये होईल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते 26 जानेवारीला तिथं कार्यक्रम असल्यामुळं 26 जानेवारीपासून पुढच्या 1.5 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम पूर्ण होईल. 3D मल्टीमीडिया शो हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होईल. कोकण बोर्डाची इमारत देखील त्याचं देखील काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर होतं आहे ते देखील वर्षभरामध्ये पूर्ण होईल. पंचायत समितीची जी इमारत आहे, लांजाचं काम सुरू झालेलं आहे. रत्नागिरीचं काम 5% शिल्लक आहे. उपजिल्हा रुग्णालय लांजाचं देखील बांधकाम सुरू झालेलं आहे. राजापूरमध्ये देखील जी प्रशासकीय इमारती आहेत त्यांची देखील कामं सुरू झालीत. चिपळूणमधल्या प्रांत ऑफिसचं काम जे प्रलंबित आहे ते देखील सुरू होईल. तर या सगळ्या इमारतींचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की आपण 2 वर्षामध्ये ज्या काही संकल्पना राबवल्या होत्या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्या पूर्णत्वाला जात आहेत. जिल्हा क्रीडा संकुलचा देखील आढावा घेतला, ते देखील अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे पुढच्या 2 वर्षामध्ये परिपूर्ण होतील आणि लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील. हे सगळंच करत असताना नव्यानं माझ्याकडे जे खातं आलेलं आहे मराठी भाषा, तर मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत, त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे. तर 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे तर त्याच्यामध्ये 3 कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलं आहे. त्यातला एक कार्यक्रम मालगुणला कवी केशवसूत स्मारकामध्ये होईल. एक कार्यक्रम आम्ही शैक्षणिक संस्थेला कुठच्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या 15 दिवसामध्ये होईल. अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना, सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये, फलकांच्या बाबतीमध्ये जो GR काढलेला आहे तर त्या GRची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे.
27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे, तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 27 फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल, मराठी भाषेमधलेच फलक असतील. मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत तिथं देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे. काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत, काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत, ते जिथं जिथं आवश्यक आहेत तसं ठेवावेत, परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे. अजून एक आपल्यामार्फत या संदर्भातली एक माहिती आपल्याला द्यायची आहे की मला असं वाटतं की जशा पद्धतीनं ह्या कमिट्यांच्या बैठका व्हायला पाहिजेत मराठी भाषेच्या आणि त्या होत नाहीत, एक जिल्हा स्तरावरची फार मोठी कमिटी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली GR काढून आम्ही नेमलेली आहे. मराठीच्या बाबतीमध्ये काही अन्यायकारक झालं, मराठीच्या बाबतीमध्ये काही तसं पालघरला किंवा ठाण्याला परवा मराठी भाषिकाला जबरदस्ती करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, तर ते सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या खोडून काढण्यासाठी, त्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी एक कमिटी आहे. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, 2 मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषेतले तज्ज्ञ जे नेमायचे आहेत ते भविष्यामध्ये आम्ही नेमू. पण ती देखील समिती या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, तर त्या समितीनं देखील कठोर काही निर्णय घेणं गरजेचं आहे. 90 दिवसातनं एकदा ती देखील बैठक करणं गरजेचं आहे. ह्या स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं जसा उद्योग विभाग आहे तसाच दुसरा विभाग जो माझ्याकडे आलेला आहे तो देखील अतिशय सक्षमपणानं चालवण्यासाठी आम्ही सगळे प्रशासन म्हणून काम करतो. आपण आता सुरुवातीला माझी विकास आणि हे मोठ्या प्रमाणावर होते परिसीमेमध्ये. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा पोलीसला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडल्यानंतर त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना पकडले, मत्स्य विभागाला त्यांनी सहकार्य केलं. परंतु ही सारखी काय पोलीस विभागाची जबाबदारी नाही आहे. मत्स्य खात्यानं देखील जे संचालक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ज्यावेळी मलपीच्या किंवा कर्नाटकच्या बोटी ह्या आपल्याकडे येत आहेत हे आता सांगण्याची गरज नाही आहे. एक ॲप एवढं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे की कुठची बोट कुठं मासेमारी करते हे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की या बोटी ज्या आतमध्ये येत आहेत यांना बरदस्त कोणाचं आहे का, त्याच्यामध्ये पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे. कारण एकदम बोटी आल्या आणि त्यांनी दादागिरी केली, दादागिरी तर मोडीत काढलीच पाहिजे, त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. दादागिरी मोडीत काढून परत अशी भूमिका कोण घेणार नाही, अशी कारवाई झाली पाहिजे, त्याच्याबद्दल देखील माझं काय म्हणणं नाही. पण हे सगळं करताना आपल्याकडे जर एवढं स्ट्रॉंग आधुनिक ॲप आहे तर आपल्या फिशरीज डिपार्टमेंटला हे कळलं पाहिजे होतं की मलपीच्या बोटी आपल्याकडे आपल्याकडे येत आहेत. ते आलेली कळल्यानंतर तुम्ही पाठवता एक बोट, ते पाठवतानाच त्यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे अजून फोर्स द्या. जी सिस्टीम नंतर आपण राबवली, अनेक मच्छीमारांच्या बोटी घेतल्या, अनेक मच्छीमारांच्या बोटीमध्ये मच्छीमार त्यांना वाचवायला गेले, हे पहिल्याच वेळी होऊ शकलं असतं. त्याच्यामुळं एखाद्या अधिकाऱ्याला एकट्याला जर सिंगम बिंगम व्हायचं असेल तर तसं काय ते होता येत नाही. त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागते आणि याच्यामध्ये नंतर पोलिसांनी लक्ष घातल्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तर म्हणून माझी सूचना आहे फिशरीज खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येत आहेत ते ज्यावेळी आपल्याला इंडिकेट होतं त्याचवेळी त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली पाहिजे. सर, हा पावसमधील घडलेले प्रकार आहे, पण मिरकरवाडा बंदरात कस्टमने 2 बोटी पकडल्या, त्याच्यात लाखो किमतीच्या चायना लाईट होत्या, म्हणजे त्या मोठ्या त्याच्यावर पण कारवाई झाली ना. आणि ते वापरणारे स्थानिक होते. बोटी पहिली गोष्ट अशी आहे की एलईडीच्या बाबतीमधलं आमचं धोरण हे स्पष्ट आहे की एलईडीचा वापर करून मासेमारी होऊ नये. समुद्रामध्ये तिघांची जबाबदारी असते, पोलीस, कस्टम आणि मत्स्य विभाग. तिघे वेगवेगळे तिघांमध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळे सगळ्या घटना घडतात. मी सांगितलं ना की ज्यावेळी बोटी ॲपवर दिसल्या त्याच वेळी जर पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं तर पुढचा हा प्रसंगच घडला नसता. त्याच्यावर कारवाई होईल ना. त्याच्यावर जे काही खोटं असेल, खोटं नाटं झालं असेल तर सगळ्या याच्यावर कारवाई होईल. पण आता काजी साहेबांनी मुद्दा विचारलेला माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे
की जर 12 नॉटिकल माईलच्या बाहेरून आत बोटी येत आहेत आणि ते आपल्याला इंडिकेट होत आहेत, त्याच वेळी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. जिल्ह्यामधल्या एकंदरीत बंदरांची परिस्थिती काय, कुठल्या बंदरांची कामं आता सुरू आहेत? काम देखील सुरू आहे, आपल्याला माहिती आहे. नाटे बंदराचं काम सुरू आहे, हर्णे बंदराचं काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वी 50 ते 60 कोटी रुपये वाळू मिळायचे सरकारला. आता मिळतात का पैसे? कारण आता सध्या वाळू माफियांचा हैदोस चालू आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या 20 भागात. पूर्वी आता सरकारला आपण आताच विचारा, वर्षाला किती कोटी आता मिळतात सरकारला? 40-50 कोटी मिळायचे. आज सगळे ते माफिया सगळे पैसे कमवत आहेत आणि वाळूची चोरी चालू आहे. हे याच्यात निर्बंध येणारच की नाही? म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की वाळू माफियांचं राज वाढतंय असं? 100%. कुठच्या भागामध्ये? संभेश्वर, चिपळूण, खेड, मंडणगड. सरकार आहे, प्रशासन आहे, पगार घेत मुद्दा असा आहे, मला जे माहिती आहे ते आपल्या नजरेतनं खऱ्या परवानगी घेऊन वाळू काढणारे सुद्धा माफिया असतील तर ते काही योग्य नाही. कारण त्यांनी परमिशन घेतलेले आहेत, त्यांनी रॉयल्टी भरलेली असेल. परंतु रॉयल्टी न भरता शासनाला वेठीस धरून जर काही कोण करत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश देऊ. पण समुद्राची वाळू किती किनाऱ्यावरची काढायची याला मर्यादा आहेत का? काही म्हणजे टर्म्स अँड कंडिशन असतात का? कारण आपण एक दौरा करा सर, पांढऱ्या समुद्रावर पूर्णच्या पूर्ण 2 विहिरी खोल अशा संपूर्ण किनाराच खोदलेला आहे. भविष्यात तिथे पाणी या संदर्भामध्ये त्याला परमिशन आहे की नाही पहिले मी तपासून घेतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काजीसाहेब परमिशन घेतली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे. परंतु आपण जसं काही उद्योगधंदे करून आपले चरितार्थ सांभाळत असतो तसं काही मच्छीमार लोकांचा, काही गरीब लोकांचा त्यांच्यावर उदरनिर्वाह चालतो. त्याच्यामुळे त्यांनी परमिशन घेतले की नाही तपासून घेऊ. प्रश्न असा आहे, आपण एक हातपाटीची परवानगी घेतात, हातपाटी बनवतात, कुठेतरी एखादा सेक्शन पंप लावतो, असं परिस्थिती आहे. हातपाटीची परवानगी त्यांनी घेतली असते. प्रश्न असा आहे, ते पंप असेल तर आपण त्याच्यावर देखील कारवाई करायला सांगू. फक्त माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मुवमेंटमुळं एखादा घटक स्वतःच्या अर्थकारणापासून बाजूला राहू नये. त्याचं कारण काही लोकांचं हातपाटीचे जे परमिशन घेतात त्याच्यावर त्यांचं पोट आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या परवानगी घेतल्यात की नाही आपण बघू, तपासू. प्रश्न असा आहे की तुम्ही सरकारकडनं 100 फुटाचे परवानगी घ्यायची आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने 1000 फुटाची वाळू काढायची. सरकारचं नुकसान. आता तुमच्यातला आणि अधिकाऱ्यांमधला मतभेद जो काय असेल तो आता प्रश्न विचारलेलं उत्तर तुम्ही त्याला देणार नसाल तर मग उत्तर पण तुम्हीच द्या. मी काय सांगितलं, हातपाटीचा वाळूचा धंदा हा अनेक लोकांना रोजगार देणारा धंदा आहे. काही लोकांनी अपवादात्मक जर परवानग्या घेतल्या नसतील तर ते आम्ही नक्की तपासून बघू. परंतु या धंद्यावर अनेक कुटुंब चालतात, अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो. याच्यामध्ये इल्लिगल वाळूला जर अधिकारी आमचे सहकारी करत असतील तर ते देखील आम्ही तपासून बघू. परंतु सरसकट प्रश्न विचारून सरसकट सगळ्यांवर कारवाई करा म्हणून जर मी सांगितलं तर जो घटक गरीब आहे त्याच्यावर देखील अन्याय होईल, ज्यांचं पोट त्याच्यावर आहे त्याच्यावर अन्याय होईल. परंतु तुमचा जो काही प्रश्न अधिकाऱ्यांच्या बाबतीतला आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना मी नक्की सांगेन. चर्चा नाव म्हणले पडझड. आपले मित्र खास अगदी माजी बांधकाम मंत्री कार्यकारी अध्यक्ष आहे भाजपचे, काय आपल्या भावना? मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. ते माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत, भाजपाचे ते नेते आहेत. त्यांनी महायुती टिकवण्यासाठी आणि महायुतीच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं हीच इच्छा. नाही आज रविवार आहे हो, आज रविवार कोण आहे? नाही एक मिनिट. पत्रकार परिषद ही माझी प्रश्न घेण्यासाठी असावी. म्हणजे काजी साहेबांना वाटलं म्हणून मी अधिकाऱ्यांना समोर उभं करावं आणि त्यांना फायर करावं हे काय होत नाही. मी त्याची माहिती घेऊन तुमच्याकडे देतो. पण माझी विनंती अशी आहे की वैयक्तिक अकसापोटी किंवा वैयक्तिक एखाद्या डिपार्टमेंटच्या अकसापोटी अशा कुठच्या गोष्टी होऊ नयेत अशी माझी विनंती आहे. मी काय सांगितलं की खरोखरच जर हातपाटीमध्ये चुकीचं कोण काय करत असेल तर मी तपासून बघू ना. पण अधिकाऱ्याला आताच तुम्ही बोलवा आणि आमच्या समोर बोलवा तर त्यांच्याकडनं माहिती घेऊन मी तुम्हाला देतो ना. माहिती अधिकारी आमचे आहेत, ते माहिती अधिकारी तुम्हाला किती रॉयल्टी कोणी कोणाला दिली आणि कोणी कोणाची रॉयल्टी बंद केली हे ताबडतोब सांगतील. पण आता तो निर्णय बदलून पुन्हा एकदा कुठेतरी वाळूचे लिलावाची प्रोसेस जिल्हा प्रशासनाकडे सुरू आहे. तर मी तेच म्हटलं ना, कसं आहे लिलावाची प्रोसिजर सुरू असेल नसेल हा देखील माझ्या दृष्टीनं वेगळा प्रश्न आहे. काजी साहेबांनी मला काय विचारलं की असं असं होत असेल तर काय करायचं, असं असेल तपासून बघू ना. पण त्याची आकडेवारी आताच अधिकाऱ्यांना बोलून इथं आमच्या समोर द्या तर त्यांच्याकडे प्रिपरेशन नसेल आम्ही तुम्हाला लेखी पाठवून देऊ ना त्यांच्या सहीनं. निवडणूक जवळपास आता 1.5-2 महिने झाले, आपण अजूनही नाराज आक्रमक झालाय वाचनही बघतात.
नेमकी आपली भावना काय असेल तेव्हा? काय झालं? तर बरं आपण भाषण करताना आता जरा आक्रमकता दिसून आली. मी पाहिलं जरा भाषण तुमचं. पक्ष संघटना म्हणून जिल्ह्यामध्ये आपण काय खबरदारी घेणार आहात? नाही, आक्रमक म्हणजे काय? मी मारा थोडस भाषण आता बदललं तुमचं पूर्वीपेक्षा. सर प्रश्न थोडस आक्रमकता आहे. जरा बदलावं लागलं हो. आपण त्याचं मागचं कारण काय सर? का असं आपण निराश झाला? काय निराश? आपण निराश किंवा असं काय घडलं की तुम्हाला पुन्हा आक्रमक व्हावं लागलं? नाही, निराश एवढ्यासाठीच झालो. नाही, निराश. पंडित बसा ना. बस. निराश एवढ्यासाठीच झालो. बसा ना. स्वामी बसा बोला. निराश एवढ्यासाठीच झालो, ज्यावेळी उद्यमनगरला करोडो रुपयाची मी कामं करतो, ज्यावेळी मी नळपाणी योजना देतो, ज्यावेळी तुमच्यासारखा सक्षम आणि मास लीडर त्या ग्रामपंचायतीचा उपसरपंच असतो, त्या माझ्या संपूर्ण मोहल्ल्यांमधनं काम करून सुद्धा मला मतं पडत नाहीत, म्हणून मी माझं आत्मचिंतन करतोय. मी चिडत नाही. कळलं उत्तर? मी आक्रमक नाही झालो. उद्यमनगरमध्ये देखील एवढी कामं करून सुद्धा मी 1200 मतांना मागं का राहिलो याचं आत्मचिंतन पण करण्याचा मला अधिकार नाही. आत्मचिंतन चालू आहे. तुम्ही उद्यमनगरला राहता म्हणून उद्यमनगर राहता. नाही, माझी भूमिका बदलली म्हणजे आता मी प्रत्येक बूथचा पण अभ्यास करतोय ना. आणि मी हा पण अभ्यास करतोय की लोकशाहीमध्ये ती प्रक्रिया आहे की महिन्याभरामध्ये ज्या लोकांनी टोकाला जाऊन माझ्या विरोधामध्ये काम केलं ते पण कसा पहिला बुके घेऊन येतात, गुच्छ घेऊन येतात, तो पण अभ्यास चालू आहे ना माझा. त्याच्यावर माझी आता PhD होणार आहे या निवडणुकीला. त्याच्यामुळे हा बदल मी माझ्यातला बदल म्हणत नाही, हा लोकांमध्ये जो अचानक बदल होतो काही लोकांमध्ये त्याचा मी अभ्यास करतो. प्रश्न संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत आहे. त्यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणतात की वाल्मिक कराड यांच्यावर लोकांतर्गत कारवाई केली, त्याच्यावर 302 चा या ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे. कोणत्याही प्रकारची कुटुंबाला या ठिकाणी माहिती दिली जात नाही. असं असेल तर पॉवरवर जाणार आणि आत्मदान करणार. एक याच्यामधली महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो. काल देखील मी छत्रपती संभाजीनगरला असताना हेच सांगितलं की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका शासनाची केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये कठोर शासन होईल ही आमची भूमिका आहे. मध्ये कोणाचंही नाव असू दे, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. मी स्वतः 2 दिवसापूर्वी धनंजय देशमुखांशी देखील बोललो. या सगळ्या विषयासाठी नाही, माझे त्यांना जाऊन भेटल्यामुळं माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध आलेले आहेत. मी चौकशीसाठी फोन केलेला होता. पण मी ज्यावेळी फोन केला त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे साहेब देखील त्यांच्याशी बोलले. आम्ही शिवसेना म्हणून 100% त्यांच्यासोबत आहोत. त्यांना अपेक्षित असलेलं गुन्हेगार जे आहेत त्यांना शासन व्हावं ही आमची भूमिका आहे. आणि मी काल देखील सांगितलं की मला असं वाटतं की जो तपास झालेला आहे तो त्यांना सांगायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. त्या संदर्भात देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. सर, पालकमंत्री राज्याचे कधी निवडले जातील? हा विषय संपू दे ना. भुजबळ असं म्हणतात लाडकी बहीण योजनेबाबत की याच्या पुढे लोकांना सांगावं ज्यांची नियमित नावं नाही त्यांनी स्वतःहून त्याची नावं या ठिकाणी काढून घ्यावी किंवा या आधी जे झाले ते लाडक्या बहिणींना समर्पित आहे असं देखील ते म्हणाले. मला अर्थ कळला नाही. भुजबळ असं म्हणतात की लाडक्या बहिणीबाबत की याच्या पुढे लोकांना सांगावं की जे नियमित त्यांनी स्वतःहून त्यांची नावं आहे ती त्यांनी काढून घ्यावीत आणि आता जे झालं या आधी ते लाडक्या बहिणींना समर्पित आहे असं देखील म्हणाले. योजना आहे नाही, मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींमुळं आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं, शेतकऱ्यांमुळे जाता आलं, ज्येष्ठांमुळे जाता आलं, युवकांमुळे जाता आलं, त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही खंडित होणार नाहीत, बंद होणार नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ठाके पिता पुत्रांची जवळीक वाढली, गाठीभेटी होत आहेत, कसं बघताय या गोष्टीकडे? आता याच्यावर मी देखील वारंवार शिवसेना पक्षामार्फत सांगितलेलं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीनं बोललं गेलं होतं, म्हणजे एकेरी भाषेत उल्लेख करून, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन. त्याच्यानंतर अनेक लोक मुख्यमंत्री होण्यासाठी ड्रेसिंग देखील करून होते आदल्या रात्री. पण नंतर सगळं भ्रमनिरास झाल्यामुळे आता पर्याय काय उरतो? शेवटी मला असं वाटतं की याला सरेंडर असा शब्द मी वापरत नाही, पण आता पर्यायच न राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील. नाही, मी पर्याय न राहिल्यामुळे असं. आपण राज्याचे नेते आहेत पण सध्या महाविकास आघाडीमध्ये काय खरं दिसत नाही. प्रश्न उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही महाविकास आघाडीमध्ये खरं कधी होतं? कधीच नव्हतं. त्यांची युती देखील खोटी होती
आणि खासदारकीला त्यांनी खोटा प्रचार देखील केलेला होता, म्हणून त्यांना खासदार निवडून आणता आले. विधानसभेमध्ये आम्ही त्यांचा सगळा हा फेक नरेटिव्हचा जो फुगा होता तो फोडलेला आहे. जनतेला नक्की खरं कोण आणि खोटं कोण हे माहिती आहे. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की महाविकास आघाडीमध्ये हे घडणारच होतं. जी अनैसर्गिक युती असते ती जास्त काळ टिकत नाही, आणि हेच आम्ही सांगण्याचा उबाठामध्ये असताना प्रयत्न करत होतो. आम्हाला त्यावेळी कोणी जुमानलं नाही, म्हणूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना उठाव करावा लागला. आणि आता प्रत्येकजण म्हणतोय की आम्ही स्वबळावर लढणार, आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत असं करणार. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर, राज्याचे पालकमंत्री कधी होणार, 25 ला की 26? योग्य वेळी, लवकरात लवकर. आपण भयासामान्य वाढदिवसाला आम्ही जो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे, तो कधी पिक्चर दिसेल आता हे करण्याची जिल्हा असेल? एक 8-10 दिवसात. पिक्चरचं नाव काय असेल? सब बोल गया. सर, राजेंद्र साळवी आपले एकदम खास मित्र असताना ते भाजपमध्ये कधी चालले? म्हणजे मी काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे? तुमच्याकडे यायला पाहिजे. आता तुम्ही सध्या धडक मोहीम सुरू केली. एक लक्षात घ्या, ज्या राजन साळवी आजही माझे चांगले मित्र आहेत, परंतु राजकारणामध्ये ज्यावेळी आपण निवडणुका लढतो त्यावेळी सगळंच माझ्या बाजूनं होणार आहे. मीच म्हणजे मतदारसंघाचा मसिहा आहे, म्हणून कोणावरही तोंड टाकणं हे योग्य नसतं. निवडणूक लढवत असताना काही करून या निवडणुकीमध्ये मी सामंतांचा अस्त करणार ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती. मग राजकीय तो त्यांच्या उद्देशानं असेल कुठचा असतं, पण राजकीय अस्तं कोणाचा झाला? त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळी आपण निवडणुका लढतो, जेव्हा राजकारण करतो, त्यावेळी एकामेकामधला संवाद तुटणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. आणि ती त्यांनी घेतली असती तर मी त्यांच्याशी चर्चा केली असती. पण आता सगळं खालचं उबाठाच आमच्यासोबत आहे, तर ज्यांना जिथं जावं तिकडे जावं. तरी तुम्हाला वाटते त्यांनी तुमच्या जगदीश, मी आता परत सांगून झालं नसेल, जगदीश राजापकरांसारखा नेता आमच्यासोबत आला, त्याच्यानंतर संदीप दळवी आमच्यासोबत आले, त्याच्यानंतर अजून फार मोठ्या घडामोडी होतील. आणि मी अनेक वेळा सांगितले की आमदार नसताना देखील किरण भैयांनी केलेली कामं आणि आमदार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये ठेवलेला संपर्क, याच्यामध्ये मला असं वाटतं की 2-4% देखील उभाटाचे इथं राहणार नाही. एवढं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये होतं. पिक्चर दाखवताना संगमेश्वर मध्ये मोठी पडझड झाली असेल. नाव सांगा ना पिक्चरचं. साहेब पडझड बोलतो. नाव